मित्रो सर्वांना नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 4 विषय मराठी यातील महत्त्वाचे 50 प्रश्न आपण पाहणार आहोत। चला सुरू करूया। आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। पुन्हा एकदा आपलं स्वागत। पहिला प्रश्न, अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? समुद्र, वन, आकाश की घर? याचं उत्तर आहे वन। दुसरा प्रश्न, कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा। कंजूस, उदार, गरीब की श्रीमंत? आणि याचं उत्तर आहे उदार। प्रश्न 3, खालीलपैकी वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? वाघीण, वाघीण, वाघ्या की सिंह? उत्तर आहे वाघीण। प्रश्न 4, नदी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? नद्या, नदी, नद्या, नद्यावर? याचं उत्तर आहे नद्या। प्रश्न 5, डोळे या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा। नयन, लोचन, नेत्र की हस्त? उत्तर आहे हस्त। प्रश्न 6, उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? लांब, बुटका, मोठा की खोल? उत्तर आहे बुटका। प्रश्न 7, खालील शब्द समूहासाठी एक शब्द निवडा। कधीही न मरणारा म्हणजे कोण? अमर, अजिंक्य, ईश्वर, किशोर? उत्तर आहे अमर। प्रश्न 8, घोडा या शब्दाचे अनेक वचन ओळखा। घोडे, घोड्या, घोडो, घोडेसराव? आणि उत्तर आहे घोडे। प्रश्न 9, सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? चंद्र, रवी, तारा की ढग? आणि उत्तर आहे रवी। प्रश्न 10, सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। असत्य, खोटेपणा, न्याय की प्रामाणिकपणा? आणि याचे योग्य उत्तर आहे असत्य। प्रश्न 11, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आशीर्वाद, 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 आशीर्वाद? उत्तर आहे पर्याय 2 आशीर्वाद। प्रश्न 12, मुलगा अभ्यास करतो या वाक्यातील मुलगा हे काय आहे? क्रियापद, नाम, सर्वनाम की विशेषण? आणि उत्तर आहे नाम। प्रश्न 13, ती सुंदर गाते या वाक्यातील विशेषण कोणते? ती गाते सुंदर की आहे? आणि उत्तर आहे सुंदर। प्रश्न 14, आम्ही उद्या गावाला जाऊ या वाक्यातील सर्वनाम ओळखा। आम्ही उद्या गावाला जाऊ? आणि उत्तर आहे आम्ही। प्रश्न 15, खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा। परीक्षा, जीवन, कविता, पाणी? अशुद्ध शब्द आहे आणि उत्तर आहे कविता। प्रश्न 16, रामने आंबा खाल्ला या वाक्यातील क्रियापद कोणते? रामने आंबा खाल्ला यापैकी नाही? उत्तर आहे खाल्ला। प्रश्न 17, झाड या शब्दाचे लिंग कोणते? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग की उभयलिंग? आणि उत्तर आहे नपुसकलिंग। प्रश्न 18, विशाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मोठा, लहान किंवा मर्यादित, भव्य किंवा रुंद? आणि उत्तर आहे लहान किंवा मर्यादित। 19, पक्षी हवेत उडाला या वाक्यात नाम कोणते आहे? पक्षी हवेत उडाला की यापैकी नाही? आणि उत्तर आहे पक्षी। 20 प्रश्न, चतुर या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल? चातुर्य, चतुरपणा, पर्याय 1 व 2 बरोबर की हुशार? आणि उत्तर आहे पर्याय 1 व 2 बरोबर। प्रश्न 21, कान भरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? कानात तेल टाकणे, चुगली करणे, ऐकणे की कान दुखणे? आणि उत्तर आहे चुगली करणे। प्रश्न 22, भीती वाटणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? कपाळमोक्ष होणे, पोटात भीतीचा गोळा येणे, डोळे मोठे करणे, हात टेकणे? आणि उत्तर आहे पोटात भीतीचा गोळा येणे। प्रश्न 23, दगडात देव नसतो या म्हणीचा अर्थ काय दर्शवतो? देव सगळीकडे असतो, मूर्ती पूजा करू नये, केवळ बाह्य स्वरूपावर जाऊ नये, देव नसतो? आणि याचं उत्तर आहे केवळ बाह्य स्वरूपावर जाऊ नये। प्रश्न 24, हात देणे म्हणजे काय? मदत करणे, टाळी देणे, मारणे की हात वर करणे? आणि याचे योग्य उत्तर आहे मदत करणे। प्रश्न 25, अति तेथे ही मन पूर्ण करा। माती, सोने, पाणी की यश? आणि योग्य उत्तर आहे माती। प्रश्न 26, डोळे विस्पारणे म्हणजे काय? डोळे मिटणे, आश्चर्याने पाहणे, रागवणे की झोप येणे? आणि याचं योग्य उत्तर आहे रागवणे। प्रश्न 27, सुगरणीचा खोपा म्हणजे काय? पक्षाचे घर, सुंदर व सुबक कलाकृती, कचरा की मोठे घर? आणि याचं योग्य उत्तर आहे पक्षाचे घर।
प्रश्न 28वा, नाव उमेद होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? नाव बदलणे, निराश होणे, आनंदी होणे की नाव कमावणे? आणि योग्य उत्तर आहे निराश होणे. प्रश्न 29वा, थोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? मोठा, लहान, सान, लहान, आदरणीय? आणि याचं योग्य उत्तर आहे सान किंवा लहान. 30वा प्रश्न, गर्वाचे घर टिंबटिंब ही मन पूर्ण करा, खाली, वर, मोठे की सुंदर? आणि याचं योग्य उत्तर आहे खाली, गर्वाचे घर खाली. 31वा प्रश्न, पुस्तकांचे काय असते? थवा, गाठोडे, घबाड, पुंजका की गठ्ठा? आणि याचं योग्य उत्तर आहे पुंजका किंवा गठ्ठा. 32वा प्रश्न, घोड्यांचा टिंबटिंब कसा असतो? म्हणजे घोड्यांचा आवाज कसा असतो? खिंकाळणे, डुकरणे, गुज्जारव की ओरडणे? उत्तर आहे खिंकाळणे. 33वा प्रश्न, खालीलपैकी कोणाचा थवा असतो? सैनिकांचा, पक्ष्यांचा, किल्ल्याचा की केळ्यांचा? आणि याचं योग्य उत्तर आहे पक्ष्यांचा. 34वा प्रश्न, कष्टाने मिळणारे या शब्दसमूहासाठी शब्द सांगा. कष्टप्रद, कष्टसाध्य, सुलभ, मोफत? आणि याचं योग्य उत्तर आहे कष्टसाध्य. 35वा प्रश्न, ज्याला कोणीही शत्रू नाही असा त्याला काय म्हणतात? अजातशत्रू, मित्र, शूर की पराक्रमी? आणि याचं योग्य उत्तर आहे अजातशत्रू. 36वा प्रश्न, पाण्याचा काय असतो? खळखळाट, कडकडाट, गडगडाट की झंकार? आणि याचं योग्य उत्तर आहे खळखळाट. 37वा प्रश्न, वाघाची काय असते? गर्जना, डरकाळी, म्याव की किलबिल? वाघाची डरकाळी. 38वा प्रश्न, केळ्यांचा काय असतो? घोस, लंगर, जुडी, पेंढी की थवा? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केळ्यांचा घोष किंवा लंगर. 39वा प्रश्न, गाईचा काय असतो? कळप, खिलार, तांडा की जता? आणि याचं योग्य उत्तर आहे खिलार, गाईचा खिलार असतो. 40वा प्रश्न, ज्याला कधीही विसरता येत नाही असे म्हणजे काय? अविस्मरणीय, विस्मरण, स्मरण की सुंदर? आणि याचं योग्य उत्तर आहे अविस्मरणीय. 41वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? हिंदी, इंग्रजी, मराठी की गुजराती? आणि याचं योग्य उत्तर आहे मराठी. 42वा प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण? वि स खांडेकर, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे की वरीलपैकी नाही? आणि याचं योग्य उत्तर आहे वि स खांडेकर. 43वा प्रश्न, विश्राम या शब्दाचा अर्थ काय? काम, आराम, धावणे की अभ्यास? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे आराम करणे. 44वा प्रश्न, पाय या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? हस्त, पद किंवा चरण, मस्तक की कर? आणि याचं योग्य उत्तर आहे पद किंवा चरण. 45वा प्रश्न, शूर या शब्दाचा भाववाचक शब्द कोणता? शौर्य, शूरपणा, पर्याय 1 आणि 2 दोन्ही आणि भित्रा? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर्याय 1 आणि दोन्ही. 46वा प्रश्न, राजाने प्रजेला सुखी ठेवले या वाक्यातील प्रजा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? जनता, सैनिक, राणी की शत्रू? आणि याचं योग्य उत्तर आहे जनता. 47वा प्रश्न, खिडकी या शब्दाचे अनेक वचन काय होईल? खिडक्या, खिडकी, खिडक्यांना की खिडक्यांवर? आणि याचं योग्य उत्तर आहे खिडक्या, पर्याय क्रमांक 1. 48वा प्रश्न, एकता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? युती, दुही की अनेकदा, साम्य की एकत्र? आणि याचं योग्य उत्तर आहे दुही किंवा अनेकता. 49वा प्रश्न, विजेचा काय असतो? कडकडाट, चमचमाट, गडगडाट की खळखळाट? तर विजेचा टिंबटिंब असतो, तर विजेचा कडकडाट असतो. आणि शेवटचा प्रश्न, उंटांचा काय असतो? तांडा, कळप, थवा की जता? तर उंटांचा तांडा असतो. धन्यवाद. लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.